हॅलो, बोला की दादासाहेब. आत्ताशी उठलायच वाटते. हा, जरा रात्री उशीर झालतो झोपायला. तुम्हा सारख्या पोरांच्या हातात मोबाईल जेव्हापासून आलाय ना तेव्हापासून तुमच्या झोपेचं टाइम टेबल सगळ्यांचं बिघडले. ह्या मोबाईलनं झोप खाली सगळ्यांची. अहो बोला, काय काम होतं तुझं? काय नाही, महागाईविरुद्ध आंदोलन करतोय आपण, माहिती आहे ना. त्याचं फ्लेक्स छापायचे. व्हॉट्सअपवर डिझाईन पाठवले, तेवढं चेक कर आणि दुपारपर्यंत करून घे. चालते चालते, करतो नक्की करतो दादासाहेब. च्या आईला आबा कुठे गेले सकाळ सकाळ? साधा चहा सगळं बनवलेलं दिसत नाही. नाश्ता बाहेरच करायला लागतोय वाटतं. नमस्कार दादासाहेब, आशीर्वाद असू दे. बरं झालं तू इथंच सापडलास. मला वाटलं मलाच यायला उशीर झाला का काय. काय झालं? अरे आबा सकाळी त्या रमेश पाटलांच्या शेतात कामाला गेलेत. दुपारीच गाडी लोड होणार होती, मग सगळेच लवकर गेलेत. मग मी काय करू त्याला? अरे पम्या, आबांना आज जेवण बनवायला सवड नव्हती, मग मी हा जेवणाचा डबा घेऊन आली. तू एक काम कर, हा डबा त्यांना पोच कर आणि तू पण जेवून घे. तुला नसते उचापती करायला कोण सांगते ग? आणि मला काय बाकीची कामं नाही तुझे? अरे मग कर ना बाकीची कामं, मी कुठे नको म्हटलंय तुला, पण त्याआधी हा डबा तर देऊन ये. हे बघ, आत्ताच दादासाहेबांचा फोन झालाय, ती डिजिटलची प्रिंट फायनल झाल्या, ती जाऊन आणायची मला. हे असल्या उचापती मी करत नसतो. तुझं बघ. अरे पण मग आबांच्या जेवणाचं काय? ते तुझं बघ की. मला असलं सांगत जाऊ नको. तुझी कामं तू करत जा. एवढं काम संपलं की सुट्टी करू. बर, थोडंच राहिलं आता. हां, पण उरकायला पाहिजे बघा. जेवण तर करून घे. नाही, माझा अजून डबा आला नाही. पम्या येणार होता, पण अजून कसा काय आला नाही काय माहीत. तुम्ही घ्या जेवण. हां, घरात बाय माणूस नसले की जीवाचं असंच हाल होतात बघा. काय करायचं, पोराला सावत्र आहे नको म्हणून दुसरं लगीनच केलं नाही. दिवसभर राबतोय, म्हणजे पोराला किंमतच नाही बघा. पोरांच्यासाठी रात्रंदिवस कष्ट खायच्या आणि पोरं आपल्याला विचारत सुद्धा नाही. ती त्यापेक्षा मुली जन्माला आल्या असत्या तर लय बरं झालं असतं आबा. होय, खरं आहे तुमचं. एक मिनिट आलो, तुम्ही घ्या जेवण. हां, बर. हे काय, तू कशाला यायचं? पम्याला नाही का सांगायचं? त्याला कुठे वेळ आहे, त्याला गावच्या राजकारणचं पडलंय. ते काहीतरी फ्लेक्स आणायला गेलाय तो. तुला विनाकारण त्रास माझ्यामुळं. हे कामच घेतलं नसतं फार बरं झालं असतं. अहो आबा, असं काय म्हणताय? मला पोरगी मानता ना तुमची? मग मी डबा आणला म्हणून काय बिघडलं? हे घ्या, आता जेवून घ्या तुम्ही, आधीच खूप उशीर झालाय. तसं नाही ग, ह्या डबा बनवायचा पण तुलाच त्रास आणि हिथवर आणायचा बी तुलाच त्रास. हाय का आबा, परत तसंच का? मी जर डबा आणलाच नसता तर तुम्ही उपाशी राहिला असता आणि हे जेवण बनवलेलं ते पण वायाच गेलं असतं ना. मग आता डबा आणलाय तर खाऊन घ्या तुम्ही. आणि हो, मी घरी जाते,
घरी कोणच नाहीये. बरं. अरे बबनिया इथे येऊन तोंड काळ केलीस वय. तोंड कुठं काळी केली, कामाला चालू आहे की. आणि पैसे कोण तुझा बाप द्यायचा वय रे. पैशाच्या जुळवाजुळीसाठीच तर कामाला लावलूया. लई वडाताण होत्या. फेडायचं होत नाही तर घ्यायचं कशाला रे पैसे. कुणाला हौस आले होय बाबा. पेरणीला पैसे नव्हतं म्हणता न घेतलं, पण तुम्ही पाऊस पाणी बघताय ना, घातलेल्या ब्याचा पण खर्च निघाला नाही. मग मी काय नाचू. लका वर्ष होईल आता तीच पीक पाणी वाजवतोयस. आतापर्यंत 3-4 हजार रुपये दिले की. मग काय उपकार केलंस माझ्यावर. चक्रवाढ व्याज काय आहे हे जर माहित नसेल तर पैसे उचलायचं कशाला रे. 2 दिवसात व्याजाचे पैसे जमा झाले पाहिजे, नाहीतर ती गोट्यातली म्हस बाजारात नेऊन उभा करीन. नाही मालक तसं करू नका, तेवढीच 2 चित्र पाहिजे माझ्याकडं. बघ बबनिया, तुला एकदाच सांगतोय, व्याजाचे पैसे पाट्ट दिशा आणून द्यायचं, नाहीतर तू आहेस आणि मी आहे. हे डोळायत नाही काढून हातात देईन. हळेडा बस. अरे ह्या राक्षसाकडे कशाला पैसे उचलायचं. अरे बँका काय जळल्या होत्या का काय. अजून शेत नावावर नाही. बँका तर दारात उभा करून देतील का. नाही ते पण खरं आहे. काळजी करू नको. 2 तिथं 3,000 रुपये भर, म्हणजे मुद्दल आणि व्याज हळूहळू कमी होत जाईल. सगळा ताळमेळ जमून देतो, पण पुन्हा या खाजगी सावकाराच्या नादाला लागू नकोस बरं का. बघितलंस ना मग. होय बरं घे जो, अजून काम पडल्यात आपल्याला. होय. काय लगे विचार करू नको. घे. अरे दिवसभर कुठं होतास. ते दासाहेबांचं डिजिटलचं काम होतं, तिकडे गेलतो. अरे तुला विद्यान डबा द्यायला सांगितलं होतं ना. अहो माझ्याकडे वेळ नव्हता हो. अरे बाकी धंदा करायला टाइम आहे तुझ्याकडं, आणि बाला डबा द्यायलाच टाइम नाही तुझ्याकडे. मी सांगितले कामावर जायला. हो मग घरी बसून काय माती गाऊ काय. हा तुझ्या शिक्षणाचं पोटापाण्याचं मलाच बघावं लागतं रे. उपकार करताय काय माझ्यावर. बायका पोरं सांभाळायची होत नसतील ना तर अशाने लग्न करून येत. पम्या तोंडावर. अरे एक तर आधार द्याय सोडून वर तोंड करून बोलतोस माझ्याशी. अहो तुम्ही आल्या तुम्हीच सुरुवात करताय की हो. हे बघ लहानाचा मोठा केलाय, हे दिवस बघण्यासाठी काय. हा अरे माझ्या अंगात आता अवसानच राहिलं नाही. काम धंदे जरा बघ, 4 पैसे कसं मिळतील बघ. बाद झालं राजकारणाची मागं फिरणं. मला घरात आल्यावर नुसती किटकिटी सुचत्या काय. जरा काय तर चांगले शब्द बोलावेत बाबा काय हे नाही सुचत. आली की नुसती किटकिट करायची. अशांतर घरात तांबू वाटण झाले. काय राव तुम्ही पण. चल गावात नाही फेरफटका मारून येऊ. अरे काय झाले रे, तोंड का पाडून बसलाय असं. काय नाही रे, बाची रोजची किटकिट लागा. अरे तुला जी किटकिट वाटते का नाही ते त्यांचे अनुभव असतात. आणि कधीच कुठला बाप आपल्या पोराला चुकीचं कधी काय सांगत नसते, पण आपली ही बुद्धी आहे की नाही हे आपल्याला सगळं चुकीचं समजून देत असते. आता ते घरात कमी होतं म्हणून तू चालू केला सोय. अरे बाप काय असतोय की नाही हे कळण्यासाठी आधी बाप व्हावं लागतं. जेव्हा तुला पोरं होतील तेव्हा समजेल बापाचं काळीच काय असते ते. आता मीच बघ कॉलेज सांभाळत बाला सगळी शेतातली मदत करतोय. जनावरांची धारा वैरण पाणी मी बघतोय, त्यामुळे बाचा पण त्रास कमी होतोय आणि 4 पैसे पण येतात. ही राजकारण लोकांच्या मागं लागू नाही नाही काय सुद्धा उपयोग नाही. कोण म्हणलं रे उपयोग नाही. माझ्या उपयोगी आहे ना दादासाहेबच पडणार आहेत. आणि प्रगतीचा दुसरा मार्ग म्हणजे राजकारण आहे. अरे यात खोऱ्यानं पैसा आहे लागा, तुम्हाला नाही कळायचं. कोण सांगितलं तुला आणि कोण संधी देणार आहे तुला. अरे राजकारणामध्ये सगळं घरांशाही चालत आल्या आणि तो तुझा दादासाहेब उद्या त्याच्या पोराला जयदीपला संधी देणार का तुझ्यासारख्या कार्यकर्त्यांना. स्वप्नांच्या दुनियेतनं बाहेर ये. ही राजकारणी लोक पैशासाठी ह्या पक्षातनं त्या पक्षात उड्या मारत असतात आणि तुझ्यासारखे कार्यकर्ते त्यांनी तुडवलेल्या सतरंजा गोळा करत असतात. बस देशान आहेस. मी जातो, धारा काढायची वेळ झाली. पम्या, अरे इथं बसलायस होय. तिकडे तुला आबा शोधते. चल घरी. तुला काय गरज आहे ग. प्रत्येक गोष्टीत चोंबडापणा करणं हे गरजेचं आहे का.
अरे पम्या, आबा तुझी काळजी करतात. मग मी काय करू? पम्या, असं वेड्यासारखं वागायचं बंद कर. आणि आबाने तुझं काय बिघडवलंय रे? आबाने काय बिघडवलंय माझं? एवढी आई आजारी होती, तेव्हा जर उपचार केला असता ना तर आई माझी आज वाचली असती. तेव्हा पण ह्यो बाप हातावर हात धरून बसलेला आणि विचारत्यास आबानं काय बिघडवले? बाप म्हण यो. अरे पम्या, किती दिवस तोच राग मनात धरून ठेवणार आहेस? नशीब तुझं की तुझा बाप माझ्या बापासारखा बेवडा नाहीये. नाहीतर आम्ही काय सहन करतोय ना हे आमचं आम्हाला माहीत. तसंच आमच्या घरचं आम्हाला माहीत, आम्ही काय सहन करतोय. आणि फालतूगिरी बंद कर ग. डबा बनवून आणणं, हे जेवण करणं, हे सगळं बंद कर. खरंच लय राग येतोय. कृपया करून तो आमच्या घरातल्या भानगडीत मध्ये पडू नकोस ग. लय राग येतोय तुझा. आणि शेवटचं सांगतोय, पम्या अरे कसं सांगू तुला, तुझं घर माझ्यासाठी कधीच परकं नाही. लहानपणापासून तुझ्या घरी याची स्वप्न बघितलेत मी. मुलगी जेव्हा एखादं खरं प्रेम करते ना तेव्हा ती आयुष्यभर निभावते. आणि तू तर लहानपणापासून आवडतोस मला. आणि खरं प्रेम केल्यानंतर त्याचे होणारे परिणाम त्याचा विचार ती कधीच करत नाही.